अकोले तालुक्यातील देवठाण गावात सध्या बेकायदा दारू विक्रेत्यांची दादागिरी सुरू असल्याचं चित्र दिसून येतंय। आढळा विभागातील मोठ्या लोकसंख्येचं गाव म्हणून देवठाण गावची ओळख असून सध्या बेकायदा दारू विक्री मटका व्यवसायाची जोरात चलती सुरू असून गावातील अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते महेश सोनावणे यांनी पुढाकार घेतल्यानंतर त्यांच्या घरी जाऊन त्यांना धमकावण्याचा प्रकार झाला असून महेश सोनावणे यांच्या 4 चाकी गाडीवर ॲसिड टाकून नुकसान करण्याचा प्रयत्न झाला। यामुळे देवठाण गावात सुरू असलेले अवैध व्यवसाय व बेकायदेशीर दारू विक्रीला कोणाचा राजकीय पाठबळ तर नाही ना असा प्रश्न निर्माण होतोय। सामाजिक कार्यकर्ते महेश सोनावणे यांनी या संदर्भात अकोले पोलीस स्टेशन येथे आपली तक्रार दाखल केली आहे। 6 महिन्यापासून देवठाण गाव तालुका अकोले या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू झालेले आहेत। जुगार, मटका, दारू त्या संदर्भात आम्ही काही लोकांनी ग्रामस्थांनी अकोले पोलीस स्टेशन यांना निवेदन दिलं। त्यानंतर ग्रामसभेमध्ये सर्व ग्रामस्थांनी ठराव घेतला आणि मग काही प्रमाणात पोलिसांनी थोडीफार कार्यवाही केली। परंतु गेल्या 2-3 दिवसापूर्वी माझ्या गल्लीमध्ये 2 दारूचे दुकानं आहेत। एका दारू विक्रेत्याला मी सांगितलं की दुकान तू बंद कर, गल्लीत त्रास होतो, लेकरा बाळांना दारुड्यांचा त्रास होतो, चालताना काय अनुचित प्रकार घडेल। परंतु त्याला सांगितल्यानंतर त्याचं संपूर्ण कुटुंब माझ्याशी भांडायला आलेलं आहे आणि त्यांनी मोठं भांडण उभं केलं, मला दाबण्याचा प्रयत्न केला, जीवमानाची धमकी दिली, खोट्या ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात मी तुम्हाला अडकवील अशी धमकी दिली। म्हणजे आपण प्रामाणिकपणे काम करायचं नाही का? माझा हाच पोलीस प्रशासनाला प्रश्न आहे। आणि त्याच आरोपीनं त्याच दिवशी रात्री माझ्या गाडीवर, पार्किंगमधील गाडीवर ॲसिड ओतलं, गाडीचं नुकसान झालं। आज गाडीवर ॲसिड ओतलं, उद्या माझ्यावर, माझ्या बायका पोरांवर, आईवडिलांवर किंवा गल्लीतील कुणावरही असा प्रसंग होऊ शकतो। तरी याला वेळीच प्रतिबंध झाला पाहिजे। संबंधित व्यक्तीवर, इस्मावर मी गुन्हा नोंदवलेला आहे, एनशी दाखल केलेली आहे। पोलिसांनी योग्य तो तपास करावा। इथून पुढे जर काही अनुचित प्रकार घडला तर त्याला एक्साइज डिपार्टमेंट, सहस्रबुद्ध साहेब संगमनेर, त्याचप्रमाणे अकोल्याचे पोलीस निरीक्षक PI बोरशे साहेब हे जबाबदार असतील, तरी पोलिसांनी योग्य ती कार्यवाही करावी। मात्र वारंवार निवेदन, तक्रारी करूनही देवठाण गाव व बिरगाव फाटा येथील बेकायदा दारू मटका व्यवसाय बंद होत नसल्याने संबंधित विभाग काय करतो असा प्रश्न तयार होतोय। देवठाण येथील सामाजिक कार्यकर्त्यांच्या गाडीवर ॲसिड टाकून नुकसान करण्याचा प्रयत्न झालाय। न्यूज सह्याद्री एक्सप्रेससाठी संपादक भाऊसाहेब साळवेंसह उपसंपादक किशोर मोहिते, देवठाण, अकोले।